चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5वी स्कॉलरशिपसाठी हा प्रश्न घेणार आहोत। याच्यामध्ये आहे हा क्वेश्चन मी थोडासा वाचून दाखवते। व्हॉट इज द सिम्प्लिफिकेशन ऑफ गिवन एक्झाम्पल। याच्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये बघा डिवाइड पण दिलेला आहे, प्लस पण दिलेला आहे आणि मल्टिप्लिकेशन पण दिलेला आहे आणि मायनस पण दिलेला आहे। तर हे काही अवघड नसतं, याच्यामध्ये एक नियम असतो, तो नियम आपल्याला फॉलो करायचा असतो। तो काय नियम आहे बरं? तो बॉडमॉसचा नियम असतो, बॉडमास। बॉडमास। आता याच्यामध्ये बी काय असतं माहिती का? ब्रॅकेट्स असतात। ओ म्हणजे ऑफ असं असतं, डी म्हणजे डिवाइड करायचं असतं, एम म्हणजे काय असतं? मल्टिप्लिकेशन करायचं असतं, ए म्हणजे ॲडिशन करायचं असतं आणि एस म्हणजे काय? सबस्ट्रॅक्शन करायचं असतं। आता दिलेल्या नियमानुसार पहिलं जे येईल ते करायचं। आता बी म्हणजे ब्रॅकेट्स, पहिला कंस सगळे सोडवून घ्यावे लागतात। पण इथं कंस आहेत का? दिसत आहेत का तुम्हाला इथं कंस? नाही दिसत ना। मग त्याच्यानंतर काय ऑफ वगैरे असं काय आहे का एक्झाम्पलमध्ये? नाही आहे ना, नाही आहे। आता बघूया, आता डी म्हणजे काय असतं? डिवाइड करायचं। मग पहिल्याला आपल्याला दिसते आता डिवाइड ही टर्म, मग हे पहिला सॉल्व करून घ्यायचं। मग 6 डिवाइड बाय 6 किती येतं? 1 प्लस आहे तसं हे उतरून घ्या, 6 × 6 - 6। आता ह्याच्यामध्ये बघायचं, आता ह्या नियमानुसार आता इथं प्लस आहे, इथं मल्टिप्लिकेशन आहे, इथं मायनस आहे। मग आता काय करायचं? पहिला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं, आहे तसंच लिहून घ्यायचं। 1 + 6 × 6 किती होणार? 36 आणि हे असंच उतरून घ्यायचं, -6 बरोबर। आता पहिला आपण काय करूया? ॲडिशन करूया। 1 + 36 किती होणार? 37 - 6। 37 - 6 किती होणार बाळांनो? 31, 31 होणार। मग बघा इथं ऑप्शनमध्ये आहे का 31? आहे, म्हणजे आपलं हे आन्सर करेक्ट आहे। हे जरा तुम्ही प्रॅक्टिसनी करायला लागला तर हे खूप सोपं जातं तुम्हाला। तुम्ही नियम समजून घेऊन अशा उदाहरणांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमचं ॲन्सर कधीच रॉंग येणार नाही। आणि खूप सोपं असतं, फक्त लक्षात ठेवायचा क्रम। आणि असेच उदाहरणं बघण्यासाठी तुम्ही माझं चॅनल काय करा? सबस्क्राईब करा। ओके।